मेळाव्याच्या 6व्या दिवशी आज आपण इथे इंदोऱ्याला येऊन पोहोचलेलो आहोत। बाबासाहेब आंबेडकर मानगाव परिषदेमध्ये म्हणाले होते की श्रीमान छत्रपती शाहूजी महाराज यांनी आपल्या करवीर संस्थानामध्ये बहिष्कृतांच्या हिताचे अनेक कार्य केलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येक बहिष्कृताने शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करावी। त्याच मानगाव परिषदेमध्ये शाहू महाराज बाबासाहेबांबद्दल बोलले होते की माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजाजन हो, तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला, याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो। माझी खात्री आहे डॉक्टर आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही। इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व भारताचे पुढारी होतील, अशी माझी मनोदेवता मला सांगते। या मानगाव परिषदेतील या महत्त्वपूर्ण 2 घटनांना लक्षात घेऊन शाहू महाराज बाबासाहेबांची लीडरशिप पुढे आणतात आणि बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करावी असं सांगतात। त्याच अनुषंगाने आपण शाहू महाराजांची 150वी जयंती मोठ्या उत्साहात इथे साजरी करत आहोत। हा 10 दिवसाचा चालता फिरता शाहू मेळा आणि त्यानंतर समारोपामध्ये 30 जूनला नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर आंबेडकर ऑडिटोरियम इथे विद्यार्थी परिषदेचे असं भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे। उत्तर नागपुरातील संपूर्ण मंडळींना, बंधू भगिनींना अशी विनंती करण्यात येते की त्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून सहकार्य करावं। आजच्या प्रसंगी मी एवढंच बोलतो, इथेच थांबतो। यानंतर ॲडव्होकेट रितेश पाटील आपलं थोडक्यात मत मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वांना जय भीम। कहीं हम भूल न जाए या अभियानांतर्गत राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने शाहू मेळा ऑन व्हील्स या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। हा मेळा 10 दिवस संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये फिरत आहे। आजचा हा 6वा दिवस आहे। उत्तर नागपूर या विधानसभा क्षेत्रातील इंदोरा परिसरामध्ये हा मेळा झालेला आहे। आजचा 6वा दिवस या शाहू मेळ्याच्या माध्यमातून आमच्या महापुरुषांचा इतिहास, ज्या महापुरुषांनी आम्हाला शिक्षण मोफत व सक्तीचे कशा प्रकारे दिले जाऊ शकतं हे त्यांनी करून दाखवलं। ज्या महापुरुषांनी या देशामध्ये पहिल्यांदा बहुजन समाजाला त्या सरकारी नोकऱ्या आहेत त्यामध्ये प्रतिनिधित्व मिळवून दिलं। एवढंच नाही तर राजनीतिक प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी सुद्धा त्यांनी संघर्ष केला आणि अशा या महापुरुषांचा इतिहास जो आहे तो या देशामध्ये दाबला जातो। अशा महापुरुषांचा इतिहास आपल्या पुढे पर्यंत पोहोचावा याच उद्देशाने शाहू मेळा ऑन व्हील्स या कार्यक्रमाचं आयोजन त्यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने करण्यात आलं आहे। राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थी परिषदेचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे। ही विद्यार्थी परिषद नागपूर दीक्षाभूमी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम येथे येत्या 30 जून 2024 रोजी सकाळी 9:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणार आहे। या विद्यार्थी परिषदेमध्ये आमच्या समाजातील 50हून अधिक विद्यार्थी महापुरुषांचा इतिहास खोदून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत। तरी आपण सर्वांना विनंती आहे की या विद्यार्थी परिषदेमध्ये आपण आवर्जून उपस्थित राहावे व या विद्यार्थी परिषदेला यशस्वी करावे। जय भीम, जय भारत। छत्रपती शाहू महाराजांचा जय असो, राजश्री शाहू महाराजांचा जय असो, राष्ट्रीय महात्मा फुलेंचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। कहीं हम भूल न जाए या अभियान अंतर्गत छत्रपती शाहूजी महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त ॲडव्होकेट अतुलजी पाटील साहेब आणि विद्यार्थी आणि त्यांचे साथी
संपूर्ण नागपूरमध्ये चालता फिरता शाहू महाराजांचा विचार, शाहू महाराजांचा प्रसार व्हावा म्हणून पुन्हा नागपूरमध्ये फिरतात. त्याच अनुषंगाने आज आपण उत्तर नागपूरमध्ये आलात. उत्तर नागपूर बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मी जगदीश गजबे आणि माझ्या उत्तर नागपूर विधानसभाच्या टीमच्या वतीने आपलं स्वागत करतो. आणि आज पुन्हा उत्तर नागपूरमध्ये फिरण्याकरता आम्ही तुमच्यासोबत राहील अशी तुम्हाला गवाही देतो. जय भीम. जय भीम. सर्वांना जय भीम. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा कबीर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक, वसतिगृह चळवळीचे जनक, ज्यांनी संपूर्ण बहुजन समाजाला शिक्षित करण्यासाठी या महापुरुषांनी काम केलं. राजांचे राजे, ज्यांना यशवंत नाव असताना त्यांचा राजश्री हा उल्लेख होतो, असे राजांचे राजे छत्रपती शाहूजी महाराज यांचा 185वी जयंती आपण कहीं हम भूल न जाए या अभियानाअंतर्गत आपण संपन्न करीत आहोत. संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये हा उपक्रम घेऊन आदरणीय अतुलजी पाटील, ॲडव्होकेट अतुलजी पाटील, ॲडव्होकेट पाटील कुटुंब, अतुल पाटील, ॲडव्होकेट रितेश पाटील, माननीय ॲडव्होकेट अश्विनी मून या अभियानामध्ये सामील होऊन अभियानाची चालना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपले महापुरुषांचं जीवन कार्य माहीत व्हावं यासाठी आपण जे प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल तुमचं मी मनपूर्वक कौतुक करतो, अभिनंदन करतो की असे उपक्रम व्हायला पाहिजे. सर्व उपस्थित विद्यार्थी प्रिय विद्यार्थीजन हो, उपस्थित उपासिका, महिला, सर्वजणांचं इंदोरा बुद्ध विहारात, इंदोरा परिसरामध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. काही हम भूल न जाए, आपल्या महापुरुषाला आम्ही विसरलो नाही पाहिजे, ज्यांनी बहुजनांच्या उद्धारासाठी कोल्हापूर संस्थानामध्ये, करवीर संस्थानामध्ये ज्यांनी आपले आयुष्य खर्च करून एक राजा असून राजा कसा असतो याचं काम त्यांनी केलं. सामाजिक व्यवस्था त्यांनी परिवर्तनाचं काम केलं, आर्थिक परिवर्तनाचं काम केलं, फिल्म इंडस्ट्री उभी करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि हॉस्टेल, मिस क्लार्क हॉस्टेल जे त्यांनी तयार केलं, या सर्व जे काम माननीय राजश्री शाहू महाराज यांनी जे कोल्हापूर संस्थानात केलं याचा आदर्श उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतलेला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कानपूरमध्ये छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ, विद्यार्थ्यांना हे माहीत व्हावं की शाहू महाराजांनी जे कार्य केलं त्याचं काम सर्व बहुजनांसाठी, बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या कल्याणासाठी होतं. आणि याची तुम्ही माहिती घेऊन हा रथ इथपर्यंत आणलं त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि विद्यार्थी जे संमेलन होणार आहे त्या संमेलनाला मी शुभेच्छा देतो. मी प्राध्यापक डॉक्टर आनंद भालेराव, किनवट, जिल्हा नांदेड, मराठवाड्यामध्ये मी प्राध्यापक आहे, रसायनशास्त्राचा प्राध्यापक आहे, केमिस्ट्रीचा प्राध्यापक आहे. बहुजन चळवळीमध्ये आम्ही काम करतो, असेच उपक्रम घेतो. बामसेपच्या ग्रुपला मी जोडलेलं आहे, रितेश पाटील आणि अश्विन पाटील यांना जोडलेलं आहे. मी बघितलं आणि मी कालच रात्री नागपूरला आलो. माझे मुलं वगैरे ह्या ठिकाणी लष्करी बाग ह्या ठिकाणी कमाल चौकात राहतात आणि मी बघितलं की तुमचा जो हा उपक्रम आहे काही हम भूल न जाए, आमच्या महापुरुषांनी आपलं जीवन अर्पित केलं, समर्पित केलं, त्याचं जीवन केलं, संघर्ष केलं. त्याच्या संघर्षाची जाणीव आम्हाला झाली पाहिजे, कारण हा आम्हाला इतिहास आहे. जे आमचा इतिहास वाचतात ते इतिहास घडवू शकतात आणि इतिहासातून आम्हाला प्रेरणा मिळते, जागृती निर्माण होते. जून पर्यंत घेण्यात आलेला आहे. जसं आपल्या सर्वांना छत्रपती शाहूजी महाराज याबद्दल माहिती असावी, कारण आज जो काही विद्यार्थी तो कोणत्याही जातीचा का असेना, तो जर आज हॉस्टेलमध्ये राहतो आहे, तो जर आज
शिक्षण घेतो आहे तर त्याचं फळ हे जे भेटलेलं आहे आपल्याला हे आपल्या महापुरुषांच्या संघर्षाचं फळ आहे. आज छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण हा 10 दिवसाचा चालता फिरता मेळा का घातला? कारण आपले महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की छत्रपती शाहूजी महाराज यांची जयंती सणासारखी साजरी करायची. त्यांनी स्वतःच्या जयंतीबद्दल सांगितलं होतं की माझा जय जयकार करू नका, माझ्या जयंत्या बनवू नका, पण महापुरुषांच्या जयंत्या या सणासारख्या साजऱ्या करा. सणासारख्या साजऱ्या करणे म्हणजे आपल्या घरी गोडधोड बनवून खाणे आणि झोपणे नाही, तर त्यांच्या विचारावर चालणे हे आपल्याला सांगितलं होतं. पण आज आपण बघतोय प्रत्येक रस्त्यावर चौकामध्ये आपण जयंत्या मनवल्या, कशा मनवल्या. आज आपल्याला सगळ्या समाजाला, सगळ्या बहुजन समाजाला जागा करण्याची गरज आहे आणि त्यासाठी येत आहे हे पलटवून राहिली इकडे आणि त्यासाठी हा चालता फिरता शाहू मेळा घेण्यात आलेला आहे. या मेळ्यामध्ये आपल्या सर्वांना कसं माहिती आहे की हा चालता फिरता शाहू मेळा 10 दिवस संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये फिरतो आहे. कहीं हम भूल ना जाए या अभियानाअंतर्गत सगळ्या समस्त बहुजनांना सूचित करण्यात येते की येत्या 30 जूनला दीक्षाभूमी नागपूर येथे आपण सर्वांनी या विद्यार्थी परिषदेला हजर राहायचं आहे. या विद्यार्थी परिषदेमध्ये काय आहे तर आपले सर्व विद्यार्थी जे आहे जे वेगवेगळ्या जिल्ह्यातून येणार आहेत ते सगळे विद्यार्थी आपल्या 100हून अधिक महापुरुष जे कालची आमची साहेबांनी सांगितले होते त्या महापुरुषावर मार्गदर्शन करणार आहे, त्या महापुरुषावरती आपले विचार मांडणार आहे. हे महापुरुष कोण होते, त्यांनी आपल्यासाठी काय कार्य केलं हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला सर्वांना दीक्षाभूमी नागपूरला 30 जूनला यावं लागेल. जसं बाबासाहेबांवर शाहू महाराजांनी विश्वास टाकला होता की हे माझ्या बहिष्कृत प्रजाजनांनो, तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला, याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त तुमचाच नाही तर समस्त हिंदुस्थानाचे पुढारी बनतील अशी माझी मनोदेवता मला सांगते. आणि त्यावरच आधारित बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या सर्वांना, सगळ्या बहुजन समाजाला आपले हक्क आणि अधिकार मिळवून दिले. संविधानाच्या मार्फत आपल्याला तो हक्क आणि अधिकार प्राप्त झालेला आहे. त्याचा वापर आपण कसा करावा, जनमानसापर्यंत तो कसा पोहोचावा, आज एक उद्देश घेऊन त्याचा असा पुढचा मेळा आलेला आहे. आणि म्हणून आपण सर्वजण या येत्या विद्यार्थी परिषदेला सर्व यावं आणि बघावं आणि हा बाबासाहेबांचा रथ पुढे न्यावा एवढीच अपील करते. इथेच थांबते. सर्वांना जय भीम, जय भारत. यहाँ पर उसके बारे में मार्गदर्शन करने के लिए और जनजागृति करने के लिए शाहू मेला घूमता हुआ पूरे नागपुर शहर में यह घूमता हुआ यह मेला चल रहा है जनजागृति के लिए. और दीक्षा भूमि पर ऑडिटोरियम में जो कार्यक्रम होने वाला है सुबह 9:30 से 5 बजे तक 30 जून को, उसके बारे में ये जनजागृति भी है कि आप वहाँ पर पहुँचे. मैं ये ऐतिहासिक जगह से अभी सब ये ऐतिहासिक जगह है सर, जहाँ पर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी को एडवोकेट बाबू आवड़े इन्होंने यहाँ पर लेके आए थे. और ये ऐसी जगह है जहाँ पर बाबा साहब का स्वागत सत्कार किया गया था. मैं लोगों को सिर्फ इतना ही याद दिलाऊंगा, आप लोग जिस तरह से बात बता रहे हैं कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को सामाजिक जीवन में लेकर आने का वह जो कार्य है शाहू जी महाराज ने किया. मानव परिषद में और मानव परिषद के 15 ठराव रखे गए थे वैश्विक जिनकाली सभा में. उन 15 ठराव में दूसरे नंबर का ठराव था बाबा साहब के माध्यम से रखा हुआ कि राजर्षि शाहू जी महाराज के वैश्विक समाज के ऊपर कितने अनंत उपकार है कि उनका जन्मदिन बाबा साहब ने अपने जन्मदिन के बारे में नहीं बताया. बाबा साहब ने बताया कि
शाहू जी महाराज का जन्मदिन बड़े ही जोर शोर से उनके विचारों को आगे लेकर जाकर हमें मनाना है। मैं नागपुर वासियों को और इस ऐतिहासिक जगह पर हमारे जो साथी हैं उन सभी को याद दिलाना चाहता हूँ कि 30 मई 1920 को नागपुर में भी वैश्विक हितकारी की सभा हुई, जिसमें शाहू जी महाराज आए, डॉक्टर बाबा साहब आए और यहाँ पर बाबा साहब ने फिर दोहराया कि राजर्षि शाहू महाराज की जयंती बड़े पैमाने पर मनाओ, ये आदेश है हमारे लिए। बाबा साहब का आदेश तो मानते नहीं है, लेकिन ये आदेश तो मानना पड़ेगा कि हमारा बाप जिसको हम बाप बोलते हैं उसने हमें क्या बताया। उसने हमें बताया सत्ताधारी बनो, वो भी नहीं सुनते। जब शाहू महाराज के बारे में बताया तो वह सुनने के लिए क्या दिक्कत है भाई। एडवोकेट पाटिल साहब घूम रहे हैं, हमारे साथी लोग घूम रहे हैं, उनको बहुत बहुत धन्यवाद। इस जगह पर ऐतिहासिक ऐतिहासिक बात करने के लिए ये आए हैं। मैं माइक्रोफोन सौंपता हूँ पाटिल साहब को। तथागत बुद्धांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा छत्रपती शाहूजी महाराजांचा छत्रपती शाहूजी महाराजांचा छत्रपती शाहूजी महाराजांचा विजय असो, विजय असो, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, मान्यवर कांशीराम साहेबांचा विजय असो, विजय असो, मान्यवर कांशीराम साहेबांचा विजय असो, विजय असो, मान्यवर कांशीराम साहेबांचा विजय असो, विजय असो। पाय वाजून राहिले त्यांचे। नागपुर जिला में घूमने वाला है। आज का यह जगह भी नागपुर परिसर में यह मेला आया हुआ है। राजर्षि छत्रपति शाहू जी महाराज जिन्होंने बाबा साहब को आर्थिक मदद की, जिससे बाबा साहब ने मुख्यनायक वर्तमान पत्र शुरू किया। राजर्षि छत्रपति शाहू जी महाराज जिन्होंने इस देश में शिक्षा मुफ्त और सख्ती से कैसे की जा सकती है, इसका उदाहरण हमें कोल्हापुर संस्थान में दिखाया है, जिससे प्रेरणा लेकर भारत के संविधान में भी शिक्षा मुफ्त और सख्ती से होनी चाहिए प्रावधान हमें दिखते हैं। इतना ही नहीं, सरकारी नौकरियों में आरक्षण, राजनीति में प्रतिनिधित्व, इसके लिए भी तो शाहू महाराज ने संघर्ष किया है। इस संघर्ष के बदौलत ही हम बहुजन समाज आज समाज से जी रहे हैं। इसी महापुरुष की 150वीं जयंती के उपलक्ष्य में विद्यार्थी परिषद का आयोजन नागपुर के दीक्षा भूमि पर जो डॉक्टर अम्बेडकर ऑडिटोरियम है वहाँ पर किया गया है। आने वाले 30 जून 2024 को सुबह 9:30 बजे से शाम 5 बजे तक यह परिषद चलने वाली है। इस परिषद के माध्यम से हमारे महापुरुषों का इतिहास हमारे विद्यार्थियों द्वारा हमारे समाज तक पहुँचाने का संकल्प हमारे समाज के विद्यार्थियों ने लिया है। आप सभी से निवेदन है कि आप इस विद्यार्थी परिषद में उपस्थित रहें और हमारे महापुरुषों का इतिहास हमारे समाज के 50 से अधिक विद्यार्थी यहाँ पर बताने वाले हैं। तो आप सभी इस विद्यार्थी परिषद को सफल बनाएं। जय भीम, जय भारत।